ओके. हा जो बीप झाला ना हा एंडचा बजर आहे. ज्यावेळेस प्रोग्राम पूर्ण होणार त्यावेळेस त्याचा एंड येणार. एंड आल्यानंतर फक्त तुम्हाला काय करायचं आहे, डोर ओपन करायचं आहे, आतमधले कपडे काढायचे, बाहेर सुकवण्यासाठी टाकून द्यायचे. ओके. एंड आल्यानंतर हा तुमचा एंडचा डिस्प्ले आहे. ओके. आता डेली काय करायचं आहे, डेली फक्त तुम्हाला 3 बटनांची गरज राहणार. पहिलं बटन आहे तुमचं पॉवर ऑफ आणि पॉवर ऑनचं. या बटनाने आपल्या मशीनमध्ये करंट येतो आणि बंद होतो. ओके. त्यानंतर तुम्हाला जसं की आता डोर ओपन करायचं आहे, आतमध्ये कपडे लोडिंग करायचे. कपडे लोडिंग केले तुम्ही की जसे तुमचे कपडे असणार आतमध्ये तसा तुम्हाला प्रोग्रामर निवडावं लागणार आहे. हे तुमचे प्रोग्रामर आहे. म्हणजे चालू करूनच कपडे लोड करायचे का? बरोबर. चालू झाल्याशिवाय नाही होणार ना कपड्यांचा लोड कसा आहे त्याच्या. बरोबर. मग कपडे लोडिंग झालं तुमचं की प्रोग्राम निवडायचा आहे जो तुम्हाला लागेल तो आणि फक्त स्टार्ट करायचं आहे. स्टार्टचं बटन हे दिलेलं आहे. 1 2 3 फक्त 3 बटनांची गरज राहणार डेलीसाठी. बरोबर. आता कोणता प्रोग्राम कोणते कपडे घेतो ते पण तुम्हाला सांगतो. पहिलाच प्रोग्राम दिलेला आहे तुम्हाला मिक्स ऑइल. ओके. मिक्स ऑइलमध्ये तुमचे 4 ते 5 व्यक्तींचे कपडे. घरात किती व्यक्ती तुम्ही? 5. तर हा तुमचा डेलीचा प्रोग्राम राहणार. हा तुम्हाला दाखवतो इथे 2 तास 19 मिनिटं चालणार आहे. पण हा स्टीम ॲड आहे. हा स्टीम म्हणजे वाफेन कपडे धुणे. एकदाची स्टीम काढली की 1 तास 43 मिनिटं चालणार. हा 1 तास 43 मिनिटाचा तुमचा डेलीचा प्रोग्राम राहणार. हा तुमचा मिक्स ऑइल. यामध्ये तुम्ही 4 ते 5 व्यक्तींचे कपडे आरामात वॉश करू शकतात या मोडमध्ये. हा झाला तुमचा. टोटल किती तास चालेल ते आता? 16. नाही आता आपण लावले 1 तास 43 मिनिट. बरं. मग काय दुसरं काहीच करण्याची गरज नाही? काहीच नाही. बरोबर. त्यात धुणे, त्याला भिजू घालणे, 3 ते 4 दिवस खंगाळणे, नंतर सुकून देणे सगळं ॲड आहे. सुकून देणे म्हणजे 75% सुकलेले असतात. आपल्या भाषेत आपण वाक्य सुकले म्हणतो त्या टाईपमध्ये. ओके. हा झाला तुमचा मिक्स ऑइल. यामध्ये सगळं लिहून देणार तो 1 तास 43 मिनिटं चालतोय. त्यानंतर 3 किलोसाठी बनलेला आहे. 40 सेल्सिअस यात पाणी गरम करणार आणि 1000 RPM तो फिरणार आहे. सगळं लिहून देतो मॅम तुम्हाला. ओके. त्यानंतर येतो कॉटन. कॉटन म्हणजे तुमचा हेवी वॉश. यामध्ये सोलापुरी चादर, बेडशीट, ब्लँकेट वगैरे धुवू शकतात. जितकी आपल्या मशीनची कॅपॅसिटी 7 किलो तितक्यात वेळ घेणार तो. यात पण स्टीम ॲड आहे. स्टीम काढून टाकायचे. स्टीम म्हणजे वाफेने कपडे धुणे. स्टीम काढून टाकायची. 1-2 तास 1 मिनिट चालणार मॅम. ओके. हा तुमचा सोलापुरी चादर, बेडशीट, ब्लँकेट धुण्यासाठी, जड कपडे धुण्यासाठी बनलेला मोड आहे. त्यानंतर येतो सिंथेटिक. सिंथेटिक म्हणजे तुमच्या पॉलिस्टरच्या आणि सिंथेटिकच्या साड्या. स्पेशली साड्या धुण्यासाठी बनलेलं आहे. जसं की आता लेडीजचं मन असतं केव्हा की आज कोणी कपडे धुवून फक्त साड्या धुवायचे, तर एट ए टाईम तुम्ही 8 ते 9 साड्या या प्रोग्राममध्ये वॉश करू शकता. बरोबर. ओके. त्यानंतर बेबीवेअर म्हणजे तुमच्या लहान मुलांचे कपडे. आता लहान मुलांचे कपडे म्हणण्यापेक्षा याला तुम्ही हायजीन ही प्रोग्राम म्हटला तरी चालेल. यामध्ये हॉस्पिटलचे कपडे म्हणा किंवा मग आपल्या घरात कोणाला खास वगैरे असते त्यांचे कपडे आपण साईडला धुतो. जे कपडे तुम्ही साईडला धुतात ते आपल्या कपड्यांसोबतही धुवू शकतात. पण त्यावेळेस तुम्हाला हा बेबीवेअर हा प्रोग्राम वापरला लागतो. यात तो 60 सेल्सिअस पाणी गरम करणार म्हणजे बॅक्टेरिया नष्ट करून टाकतो मॅम. ओके. त्यानंतर येतो क्रडल वॉश म्हणजे तुमचे नाजूक कपडे. टिकल्या लागलेल्या साड्या, मणी लागलेल्या साड्या, काय एम्ब्रॉयडरी केलेले कपडे, काच कुंदन काम केलेले कपडे तुम्हाला क्रडल वॉशमध्ये धुवायचे. नाजूक कपड्यांमध्ये काच कुंदन काम केलेले कपडे जे आपण ड्राय क्लीनला देतो त्या कपड्यांसाठी, जसं आपण लहान मुलाला कसा झोका देतो त्या पद्धतीने एकदम हळूवार चालते मशीन. ओके. तर हा तुमचा 44 मिनिटाचा प्रोग्राम आहे. 2 किलोसाठी बनलेला म्हणजे तुमच्या 5 ते 6 साड्या येऊन जाणार. सगळे ॲटो दिलेले. फक्त एकच आहे की या प्रोग्राममध्ये तो कपडे सुकवून देणार नाही. आणि जर का तुम्ही सुकवण्यासाठी त्याला पेशील लावून दिला तर टिकले एक साईडला आणि साडे एक साईडला सापडेल. बरोबर. ओके. कारण की यात तो तोडत नाही. ते त्यात फक्त 400 RPM घेणार म्हणजे एकदम हळू चालते मॅम मशीन. त्यानंतर येतो रिन्स प्लस स्पिन म्हणजे खंगाळणे आणि सुकवणे सर. जसं की समजा तुम्ही हाताने कपडे धुवून टाकलेले पण तुम्हाला असं वाटतं याला स्वच्छ खंगाळायचं आहे आणि सुकवायचं आहे. खंगाळणे प्लस सुकवणे म्हणजे केव्हा तुम्हाला असं साबण वगैरे दिसला, पावडर वगैरे दिसली तर तुम्ही काय करतात त्याला खंगाळतात आणि सुकवतात. तेच मशीनमध्ये करू शकतात पण त्यावेळेस रिन्स प्लस स्पिन लावावं लागतो. रिन्स म्हणजे खंगाळणे, स्पिन म्हणजे सुकवणे. त्यानंतर स्पिन ड्राय ड्रिल फक्त कपडे सुकवण्यासाठी. जसं की हाताने धुतलेले किंवा आपले कपडे पावसात ओले होऊन गेले त्यांना फक्त ड्राय करायचं आपल्याला.
तर त्यावेळेस हा प्रोग्राम निवडला जातो. 16 मिनिटात तुम्हाला कपडे सुकवून देणार तो. ओके. त्यानंतर येतो कॉटन इको प्लस. आता हा कॉटन आणि हा कॉटन सेमच आहे. यात पण तुम्ही सोलापुरी चादर वगैरे धुवू शकतात, यात पण तुम्ही सोलापुरी चादर वगैरे धुवू शकतात. पण हा जो इको प्लस जोडलेला आहे म्हणजे पाण्याची आणि विजेची बचत करतो सर. बरोबर. जिथे जिथे पाण्याची टंचाई असते ना तिथे हा वापरला जातो. त्यानंतर उलन्स म्हणजे थंडीचे कपडे, स्वेटर, मफलर, टोपी वगैरे धुण्यासाठी. ओके. ब्लँकेट नाही हा. ब्लँकेट कॉटन मध्ये धुतलं जाईल पण ते पण सिंगल बेड, डबल बेड नाही. त्यानंतर येतो एक्सप्रेस वॉश. हा 15 मिनिटात कपडे धुवून देणार पण कमी घाणाने कमी असलेले कपडे. जसं की तुम्ही लग्नात गेलेले जे नवीन कपडे आपले घातले गेलेले त्यामध्ये फक्त घामाचा वास येतो कमी मळले गेलेले तशा कपड्यांसाठी बनलेला मोड आहे मॅम. किंवा मग जसं की सरांना बाहेरगावी द्यायचं आहे, 3-4 ड्रेस लवकरात लवकर धुवून पाहिजे त्यासाठी बनलेला मोड आहे. आता तुम्ही भरपूर लेडीजचं ऐकलं असेल की वॉशिंग मशीनमध्ये कपडे निघत नाही, आम्ही अगोदर भिजू घालतो, त्याला ब्रश मारतो मग त्यात टाकतो. तर त्यांना मोड विचारायचा किती मिनिटाचं वापरतात ते तुम्हाला अर्धा तास सांगतील. ओके. कारण की डेलीचा प्रोग्राम हा लावून देत असेल ते एक्सप्रेस वॉश. पण अर्धा तासात तुम्ही कपडे नाही धुत. आता तुम्ही म्हणणार की आम्ही धुतात, पण फक्त तुम्ही धुतात पण जे भिजू घालतो तो टाइम आपण काउंट करतो का? 1-1.5 तास नाही करत तुम्ही. तसंच आता जर का तुम्ही घरी बाई पण लावली तर ते बाई अगोदर भिजू घालते त्या कपड्यांना, तिथपर्यंत घरातले काम करते, त्यानंतर नॉर्मली तिने ब्रश पण मारला तरी कपडा निघतो. तर जो टायमिंग वाढलेला असतो मशीनचा तो भिजवण्याचा वाढवते मशीन, कंटिन्यू फिरत नसते मशीन. बरोबर. ओके. तर 15 मिनिटामध्ये आणि यात काहीच फरक नाहीये. जितकं पाणी आणि वीज यायला लागणार आहे तितकंच वीज आणि पाणी यायला लागणार आहे. आपण वरतून काहीच करायची गरज नाही. जेवढा वेळ त्याचा मिळणार आहे तेवढ्याच वेळात कपडे धुवायचे. बरोबर. दुसरं असं आता जो मोड आपण ऑन केलेला आहे तिथे बाकी सेटिंग करायची काहीच गरज नाही ना. काहीच नाही. ॲज इट इज जसं फक्त स्टार्ट करायचं, बाकी त्याच्यात आहेच. आपल्याला जेव्हा काही लागत असेल तेव्हा बटन फिरवायचं. आणि डेलीचं तर आपले 3 बटन ते आहेच. डेलीचे तर ते सांगितले त्यांनी, पण ज्या मोडवर आपण यूज करतो त्यावेळेला तिकडे काहीच नाही, फक्त त्यांनी स्टार्ट सांगितलेलं त्याच्यात. बरोबर त्यांचं ते टायमिंग ते काय घेणार आणि शेवटी एंड येणार त्याच्यात. एंड आल्यानंतर आपण कपडे काढू शकतो. बरोबर. फक्त इतकंच आहे की इतरांचं ऐकून आपल्या मशीनची नासधूस करायची हे बरोबर आहे. कोणी काय एक मशीन वापरून झाली ना, पण आता बरेचसे मोड वेगळे असतात ते काय असतं माहिती का, तुम्ही 30 मिनिटाचा प्रोग्राम यूज करतात मॅम पण तुमचे कपडे निघत नाही, मग तुम्ही त्यात भिजवून कपडे टाकतात. पण तो बघायला गेला तर हा फक्त 2 किलोचा मोड आहे सर. बरोबर. 2 किलो म्हणजे सरांचे 3 ड्रेस आणि तुम्ही 3 ड्रेस थोडी टाकणार आहे त्यात, असं असतं. तर इतरांचं बिलकुल ऐकायचं नाही. फक्त तुम्हाला जो मोड लागणार तो निवडायचा. जसे तुमचे कपडे असतील तसं मशीन आरामात चालते सर. 17-18 वर्ष मशीनला काहीच नाही. फक्त प्रॉब्लेम येतो तुमच्याकडे तो क्षारचा आहे. त्याला काय करायला पाहिजे? त्याला फिल्टर येतं ते लावून घ्यायचं, मोकळं राहायचं. नळाचंच पाणी आहे ना, कुठं पोरींचं पाणी मिक्स असतं आमचं नळ, पण मग ते काही दिवसानंतर असतं क्षारचं काही अडचण नाही. याला फिल्टर काय ऍड नसतं का? फिल्टर नसतं, ते मागून घ्यावं लागेल. काही गरज नाही. ठीक आहे, बघू आपण ते. हे त्यासाठी आहे. बाकी तुम्हाला काहीच करायची गरज नाही. फक्त कपडे टाका, मोड निवडून स्टार्ट करा आणि त्यानंतर येतो तुमचा हा डिटर्जंट बॉक्स. ओके. हे बघून घ्या, महत्वाचं आहे तुम्हाला. आता यात कप्पे दिलेले तर तुम्हाला असं वाटतं पावडरचाही चेंबर आहे, तर तसं काहीच नाही आहे. लिक्विड डेलीचं तुमचं इथे राहणार. ओके. इथे डेटॉल, कम्फर्ट, सेंड वगैरे म्हणजे तुम्ही जे ऍड करतात सेंड वगैरे त्यासाठी. आणि हा प्री वॉश आहे. प्री वॉश म्हणजे एक्स्ट्रा मळलेले कपडे. नाही तर तुम्ही पावडरचा समजतात, तर पावडर नाही. हा, पावडरमध्ये कास्टिक सोडा असतो. पावडर मशीनमध्ये वापरायचीच नसते, पण तुम्हाला कंपनी सांगते की तुम्ही वापरू शकतात. याला जर का काढलं तर तुमची पावडर डेलीची इथे असते. बरोबर. ओके. पण शक्यतो पावडर यूज करायची नाही. तुम्ही लिक्विडच यूज करा, तुमची मशीन चांगली राहील. ते कोणतंही करा, असं नाही की IFBचंच करा. IFBचं पण येतं. IFBचं 20 ml लागतं सर. जिथे एरियल सर्फ एक्सेल तुमचं 245 रुपये लिटर येतं, तिथे IFB 360 रुपये लिटर येतं. IFBचं महाग वाटतं तुम्हाला, पण IFB फक्त 20 ml टाकावं लागतं 16 कपड्यांसाठी. त्यात तुम्हाला डेटॉल, कम्फर्ट, सेंट टाकण्याची गरज नाही. प्लस तुमचं एरियल सर्फ एक्सेल 245 रुपये लिटर असतं, पण तुम्हाला ते टाकावं लागतं 60 ml. अच्छा, बरंच डिफरन्स आहे. 20 आणि 60 म्हणजे 3 पट. म्हणजे 3 पटचा फरक पडतो. जिथे IFBची बॉटल 1 यूज होणार तिथे त्यात 3 लिटर होणार. जर का तुम्ही 200 रुपये लिटर प्रमाणे ही पकडली तर 600 रुपये तुमचे आरामात होतात. तुम्हाला डेटॉल, कम्फर्ट, सेंड लागतो, तुम्ही त्याचे 400 अजून पकडा, 1000 रुपये तिथे तुम्हाला 1.5 महिन्याला लागतात. तिथे IFB 360 मध्ये कार्य करते.
IFB ओरिजिनल बाहेर मिळणार नाही, कॉल करायचा, आम्ही घरपर्यंत आणून देतो. अच्छा. ओके. हा तुमचा लिक्विड चेंबर म्हणजे डिटर्जंट बॉक्स तुमचा एक प्रकार. बाकीचं म्हणजे ॲट अ टाइम एकच कुठलं यूज करू शकतो आपण, लिक्विड टाकलं बाकी दुसरं टाकण्याची गरज नाही नाही. नाही, आता आपल्याला काय असतं माहिती आहे सर, आता प्रत्येक मशीनला आता वेगवेगळं दिलेलं असतं. तसं नाहीये, हे जर डायरेक्टली समजा ते लिक्विड टाकलं तुम्ही तर डेटॉल कम्फर्ट ऍड करून टाकून द्यायचं, सोडून द्यायचं, ऑटोमॅटिक तो तिथून पाणी घेतो खंगाळण्याच्या वेळेस, म्हणजे डेटॉल कम्फर्ट वगैरे त्यावेळेस घेतो. नाही तो डेटॉल जे तुम्ही म्हणताय ते पाहिजेच का, कंटिन्यू मध्ये आहेच का? नाही 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 नाही, तुम्हाला जेव्हा लागलं आपल्याला पाहिजे जेव्हा तेव्हा लागेल तुम्हाला. पावसाळ्यामध्ये वास येतो कपड्याचा, जेव्हा पाहिजे तेव्हा ना, बरोबर. चालेल. जेव्हा लागेल तेव्हा. हा. त्यानंतर हा तुमचा डोअर आहे. डोअरला एकदम इझिली जसं आपल्या कारला दिलेलं असतं तसं ओपन करायचं आहे आणि लावताना इथं कपडे लावले. प्रेस करायचं याला मारून फेकायचं नाही, नाही. नाहीये. जर का हा तुटला त्याचे चार्जेस तुमच्याकडून पेड केले जातात. हा वॉरंटी मध्ये मोजला जात नाही, याला आउट ऑफ वॉरंटीज मध्येच मोजला जातो. हा फिजिकल डॅमेज मध्येच गणला जातो मॅम. ऑपरेटिंग आपल्या अंडरला आहे. बटन वगैरे खराब झालं तर कोणतं ते का? लॉक. हा तेच ना मग, हा आउट ऑफ वॉरंटीचाच येतो. याला फक्त काही नाही झालं, जसं आपल्या कारला हो तसं आहे, पाहिलं आहे मी त्याला. हा तसं पकडायचं आणि लावताना फक्त इथून प्रेस करायचंय, याचा वापर करायचा नाहीये लावताना. म्हणजे असं लावलं तर हा लॉक नाही होतं, फक्त इथून प्रेस करायचं. हा बरोबर. त्यानंतर येतो आपला रबर स्ट्रीप. 3-4 वर्ष झालं म्हणजे याला कपडा टाकून पुसून घ्यायचा. जे पण कपड्यांची घाण वगैरे असते तिथे साचली गेली जाते. कपडा टाकायचा, पुसायचा. जे व्हाईट कपड्यातले पिंगट पडतात ना ते यामुळे. ओके, त्याला क्लीन करून घ्यायचा. त्यानंतर खाली फिल्टर दिलेलं आहे तुम्हाला. जे पण कपड्यांमध्ये सेफ्टी पिन कॉईन वगैरे जर का असेल ती ठेवून देतो. मला 1.5-2 महिना झाला म्हणजे क्लीन करून घ्यायचं. जेव्हा आपण टफ क्लीन करतो त्यावेळेस. टफ क्लीन म्हणजे एक प्रकारे आपल्या मशीनची सर्व्हिसिंग असते. टफ क्लीन करण्यासाठी आता हा कोणता मोड आहे तुमचा, रिंग्स प्लस पिन म्हणजे खंगाळण्याने सुकवणे. ज्या स्टार करून काय लिहून दिले तुम्हाला टफ क्लीन, पण हा टफ क्लीन नाही. टफ क्लीन साठी ते लिहून दिलेले की टफ क्लीन प्रोग्राम ऍड करण्यासाठी तुम्हाला टेम्परेचरचं बटन 3 सेकंद दाबून धरावं लागेल. याला 3 सेकंद प्रेस करून ठेवायचा. इथे टफ क्लीन लिहून येणार. 1 तास 36 मिनिटं चालतो म्हणतो. आणि जेव्हा त्यांनी 95 सेल्सिअस घेतलं त्यावेळेस 1 तास 47 मिनिटं चालणार फक्त मशीन क्लिनिंगसाठी. डिस्क जसं आपण बाथरूम धुण्यासाठी हार्पिक वापरतो ना तसं याचं डिस्क केलं तर आतमध्ये अर्धा पाऊच लोड करून टाकायचं. लोड केल्यानंतर डायरेक्टली त्याला स्टार्ट करायचं. मशीन 2 तास चालेल. नंतर एंड आल्यानंतर हे ओपन करून बघायचं की काही सेफ्टी पिन कॉईन वगैरे काही आले, कारण की सगळ्यात जास्त राऊंड मशीन टफ क्लीनला मारते सर. अच्छा, ते तेव्हा ओपन करायचं 1.5-2 महिना झाल्यानंतर. म्हणजे त्याला त्या ह्याच्यावर आणून बरोबर तिथे आणून तिथलं टेम्परेचर कमी करायचं. 3 सेकंद दाबून 3 सेकंद. आणि पूर्वस्थिती द्यायचं असेल तर परत त्याला ॲज इट इज मध्ये परत आपण त्या ह्याला यायचं म्हणजे ते ऑटो. आणि आता यात स्टीम ऍडच आहे, प्रत्येक प्रोग्राम मध्ये ऍड करून ठेवलेलं आहे असेल. बरोबर. तर स्टीम काढायचं तुम्हाला, प्रेस करायचं मग स्टार्ट करायचं. 1 तास 43 मिनिटाचा तुमचा डेलीचा प्रोग्राम राहणार. तेव्हा फक्त स्टार्ट बटन हे महत्वाचं आहे. त्याला तुम्हाला कपडे भिजू घालण्याची गरज नाहीये. इतरांचं बिलकुल ऐकायचं नाही की आमची मशीन इतक्या वेळ चालते, तुमची काय इतक्या वेळ चालते. तर आपली मशीन जर का 2 तासही चालली तर यात 2000 वॅटचे हीटर आहे, 2000 वॅटची मोटर आहे सर, 4000 वॅट होणार. इलेक्ट्रिसिटी 2 तासाला किती घेतली गेली पाहिजे? किती असेल जनरली रेग्युलर किती लागते? रेग्युलर तुम्हाला किती लागणार तरी पण तुमचा अंदाज की किती लागणार 4000 वॅटला म्हणजे डेली वापरमध्ये? हो. किती? 2 तास चालेल मशीन. 1-2 युनिट कमीत कमी तुमचे 4 युनिट घेतले गेले पाहिजे. बरोबर. पण IFB किती घेणार? फक्त 0.8 युनिट. अच्छा. आता ते का, कारण की जी मोटर आहे ते मिळत नाही. ओके, म्हणून हिला 10 वर्षाची मोटर वॉरंटी दिलेली आहे. मॅम जितकं करंट मशीन घेणार त्याच्या 3 पट बनवते आणि दुसऱ्या पार्टला सप्लाय करते. तुमचं हीटर, इनलेट व्हॉल्व आणि PCB हा मोटरवरती चालतो. म्हणजे आता रेग्युलरला किती वापर होणार त्याचा? 0.8 युनिट फक्त. बरोबर. म्हणजे एका युनिटला ही कमीच आहे. बरोबर. 5 स्टार आहे सर. हो त्याच्यात पाहिलं मी त्याच्यामध्ये काही. तर बिलकुल इतरांचं ऐकायचंच नाही. आपण जे रेग्युलर त्या पद्धतीने त्याला यूज. किती कपडे टाकू शकतो आपण आता? PCB मग नंतर डॅम्पर आवाज, तुमची मशीन हलते, धाड 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 आवाज येतो.
तर ते आज मूड येतो, कारण की तुम्हाला म्हणजे जे त्या 2 पोळीची आवश्यकता असते तिथे आपण 6 पोळ्या टाकतोय त्याला सोबत. गरजच नाही. ओके, आता कपडे घ्या आणि मला एक वेळेस लावून दाखवा की तुम्ही मशीन कशी लावणार. ओके, काही कपडे नळ 24 तास चालू राहील, फक्त हे बटन बंद चालू करावं लागत जाईल तुम्हाला, कारण की व्होल्टेजचा इश्यू होतो तुमच्याकडे. तर व्होल्टेज कमी असं झालं की जेव्हा एंड झालं ते कपडे काढल्यानंतर बंद करून ठेवायचं ना, आणि डायरेक्ट ऑन करायचं त्याला, आणि मग इथलं बटन ऑन करायचं. बस एवढंच आहे समजा. आता घ्या मॅम तुम्ही कपडे घ्या आणि थोडंसं लावून दाखवा तुम्ही.